ती माझी आहे, तू बोललास तर मारेन ठार, धमकी देऊन हल्ला. महाविद्यालय म्हटले की त्या ठिकाणी मित्रमैत्रिणींचा समूह अर्थात फ्रेंड्स ग्रुप बनतो. या ग्रुपच्या माध्यमातून काही मुलामुलींचे एकमेकांच्यावर प्रेम जडते. काहींचे एकमेकांच्यावर प्रेम नसले तरी एकमेकांच्या सोबत विचारांची देवाणघेवाण मात्र नक्कीच होते. अभ्यास, विरंगुळा आणि विचारांचे आदानप्रदान अशा स्वरूपाच्या आल्हाददायी वातावरणामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनींचा महाविद्यालयीन प्रवास सुरू असतो. मात्र अशा वेळी मत्सर आणि गैरसमज हे प्रकार होत असतात. त्यातून दुर्दैवाने गुन्हेगाराचे प्रकार घडतात. आपण प्रेम करत असलेल्या तरुणीसोबत दुसरा विद्यार्थी बोलताना दिसला म्हणजे त्या तरुणाच्या मनामध्ये जळफळाट होतो. त्यातून एखादा गुन्हा घडतो. आपण प्रेम करत असलेल्या तरुणीवर दुसऱ्या विद्यार्थी तरुणाचे प्रेम असल्याच्या गैरसमजातून एकाने दुसऱ्याची भर बाजारात हत्या केल्याची घटना जळगाव शहरामध्ये सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी घडली. या हत्याकांडामध्ये एकाचा जीव गेला तर दुसरा जेलमध्ये गेला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्या अगोदर जर तुम्ही या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जय गणेश गोराडे हा अवघा 18 वर्ष वयाचा तरुण जळगाव शहरातील देवकर महाविद्यालयामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. अवघ्या 18 वर्षाचा जय याला अर्थातच साधी मिसरूळे फुटलेली नव्हते. तो शिक्षण घेत असलेल्या महाविद्यालयामध्ये त्याचे फ्रेंड सर्कल तयार झाले होते. त्या फ्रेंड सर्कलमध्ये एक तरुणी होती. ती तरुणी आणि जय एकाच वर्गामध्ये शिकत होते. एकाच महाविद्यालयामध्ये आणि एकाच वर्गात शिकणाऱ्या जयचे त्या तरुणीसोबत चांगले ट्युनिंग जमलेले होते. दोघांच्या विचाराची लेंथ चांगली जुळल्याने दोघे एकमेकांच्या सोबत गप्पा करत होते. शैक्षणिक विषयासह इतर प्रासंगिक विषयावर दोघे एकमेकांच्या सोबत विचारांचे आदानप्रदान आणि मतप्रदर्शन करत होते. अशा प्रकारे दोघांचा एकमेकांच्या सोबतचा सहवास वाढत होता. जयसोबत नेहमी वावरणाऱ्या त्या तरुणीच्या घराजवळ एक तरुण राहत होता. शुभम सोनवणे असे त्या तरुणाचे नाव होते. त्या तरुणीच्या घराजवळच शुभम सोनवणे राहत असल्यामुळे ते नेहमी त्याच्या नजरेस पडत होते. त्यातून त्याचे तिच्यावर प्रेम जडलेले होते. ती आपली व्हावी असे शुभम याला नेहमीच वाटत होते. कुणी तिच्यासोबत बोललेले शुभमला खपत नसल्यामुळे शुभम तिच्यावर नेहमी पाळत ठेवत असे. ती महाविद्यालयामध्ये जाताना तो तिचा पाठलाग करत असे. ती कुणासोबत बोलते याच्यावर त्याचे लक्ष राहत होते. त्या पाळतीतून तिच्यासोबत जय गोराडे हा तरुण नेहमी बोलत असल्याचे त्याच्या नजरेस पडले होते. जिच्यावर आपण प्रेम करतो ती तरुणी जय गोराडे याची होऊ नये असे शुभमला वाटत होते. त्यामुळे त्याला जयचा राग येत होता. जयच्या जागी शुभम स्वतःला बघत होता. तिने जयला स्पर्श केला म्हणजे तिने आपल्याला स्पर्श केला असा शुभमला भास होत असे. मात्र भानावर आला म्हणजे शुभम स्वतःवरच चिडत असे. त्यानंतर त्याला जय गोराडे याचा राग येत असे. तिने जय गोराडे याची संगत सोडून आपल्यासोबतच राहावे असे शुभम याला नेहमी वाटत होते. मात्र जय आणि तिची महाविद्यालयीन मैत्री होते. दोघे एकाच महाविद्यालयामध्ये व एकाच वर्गामध्ये शिकत असल्यामुळे दोघांची मैत्री जमली होती. दोघांचे विचार जुळल्यामुळे दोघे एकमेकांची साथ सोडण्यास तयार नव्हते. त्यातच शुभमला राग येत होता. ती तरुणी आपल्या हातून सुटून केवळ जय याची होईल अशी भीती शुभम याला वाटत होती. जय आणि तिचे एकमेकांच्यावर प्रेम असल्याचा संशय शुभम याला येऊ लागला. त्या गैरसमजातून एके दिवशी शुभमने जयला गाठले. तू तिचा नाद सोडून दे. मी तिच्यावर प्रेम करतो. तू जर तिच्यासोबत दिसलास तर मी तुला ठार करेन अशी उघड धमकीच शुभमने जयला दिली होती. शुभमच्या धमकीने जय मनातून पार घाबरला. त्याने त्याच्या मनातील भीती वडिलांऐवजी काका दीपक गोराडे यांच्या कानावर टाकली. मनातून दुःखित झालेल्या जयने एके दिवशी त्याच्या काकांची भेट घेतली. त्याच्या चेहऱ्यावर बेचैनी स्पष्टपणे दिसत होते. काका, शुभम सोनवणे नावाचा तरुण मला त्रास देतो. तो मला शिवीगाळ करतो, चाकू हल्ला करण्याच्या धमक्या देतो अशी तक्रार जयने त्यांच्या काकाजवळ केली होती. आपल्या पुतण्याच्या मनातील भय काका दीपक गोराडे यांनी ओळखले. त्यांनी जय याला धीर देत शांत केले आणि त्याचे कारण विचारले.
मी शिकत असलेल्या महाविद्यालयामध्ये एक तरुणी आहे. ती तरुणी माझ्याच वर्गात शिकत असून आम्ही दोघे सोबत असतो. तिच्या घराजवळ शुभम सोनवणे राहतो. त्या तरुणीचे व माझे प्रेम प्रकरण सुरू आहे असा शुभमचा गैरसमज असल्याने जयने त्याच्या काकाजवळ कथन केले. त्या गैरसमजातून शुभम मला नेहमी शिवीगाळ आणि जीवे ठार करण्याची धमकी देत असल्याचा खुलासा जयने काकाजवळ केला. त्यावेळी काकाने जयला त्याच्या मोबाईलद्वारे शुभम याला कॉल लावण्यास सांगितले. शुभमला कॉल लागल्यानंतर जयने त्याच्या काकांच्या सोबत बोलणे करून दिले. काका दीपक गोराडे यांनी शुभम सोनवणेला प्रेमाने समजावून सांगितले की जय आणि त्या तरुणीचे प्रेम संबंध नाहीत. दोघे एकाच महाविद्यालयामध्ये आणि एकाच वर्गात शिकत असल्यामुळे दोघे एकमेकांच्या सोबत बोलत असल्यामुळे त्यांच्यामध्ये तसा कसलाही प्रकार नाही. मात्र जयच्या काकांनी समजावल्यानंतरही शुभमच्या मनाचे समाधान झाले नाही. त्याच्या मनात जयविषयी आकस होताच. दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी हा सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस जयच्या जीवनातील अखेरचा दिवस ठरला. जयचे काका दिनांक 31 डिसेंबर रोजी काही कामानिमित्त MJ महाविद्यालयामध्ये गेले होते. त्यावेळी जय हा शहरातील गोलानी मार्केट परिसरामध्ये आलेला होता. त्याचवेळी या ठिकाणी शुभम सोनवणे हाही आलेला होता. जय समोर दिसताच शुभमने त्याला चाकू दाखवला. जय याने घाबरून त्याच्या काकांना फोन लावला. शुभम सोनवणे हा मला गोलानी मार्केट परिसरात भेटून त्या तरुणीसोबत प्रेम प्रकरण बंद केले नाही तर मारून टाकण्याची धमकी देत असल्याचे त्याने काकांना मोबाईलवर सांगितले. त्यावेळी पलीकडून काकाने त्याला वाद न घालता गुपचूप घरी निघून जा असे सांगितले. काही वेळाने पुन्हा जयने त्याच्या काकांना फोन लावून सांगितले की शुभमने मला अडवले असून तो मला शिवीगाळ करत आहे. शुभमच्या हातात चाकू असल्याचे जय त्याच्या काकांना काकुळतेने सांगत असताना पलीकडे त्यांना आरडाओरड सुरू असल्याचा आवाज येऊ लागला आणि काही वेळाने कॉल कट झाला. जयच्या काकांना आलेला जयचा तो कॉल शेवटचा ठरला. काकांनी पुतण्या जय याला पुन्हा कॉल केला असता तो त्याने उचलला नसल्यामुळे घालमेल झालेल्या अवस्थेमध्ये त्याच्या काकाने एका मित्राच्या सोबतीने गोलानी मार्केटच्या दिशेने भरधाव वेगामध्ये मोटारसायकलने मार्गक्रमण केले. दरम्यानच्या कालावधीमध्ये जय आणि शुभम यांच्यात भर रस्त्यावर झटापट सुरू होती. त्याचवेळी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने मनपा आवारात धामधूम सुरू होते. त्याचवेळी मनपाच्या मागील बाजूस रस्त्यावर रक्तरंजित थरार सुरू असल्यामुळे गोंधळात एकच भर पडली. दरम्यान जय आणि शुभमच्या वादाने सर्वोच्च पातळी गाठली होती. शुभमने सिनेस्टाईल पाठलाग करत जयला गाठून त्याच्यावर प्राणघातक हल्ला चढवला. जयच्या छातीवर उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूच्या बरगडीजवळ प्राणघातक हल्ला झाल्याने तो रक्ताच्या थरळ्यात जमिनीवर कोसळला होता. नेमक्या त्याच वेळी काही कामानिमित्त MIDC पोलीस स्टेशनचे कर्मचारी रमेश चौधरी हे घटनास्थळ परिसरात आलेले होते. सुरू असलेला रक्तरंजित थरार बघून अजिबात वेळ न दवडता ते जखमी जयच्या मदतीला धावून गेले. त्यांनी हल्लेखोर शुभमला घट्ट पकडून ठेवले. शिताफीने त्यांनी हल्लेखोर शुभमच्या हातातील धारदार शस्त्र सोडवून घेतले. या घटनेची माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सागर शिंपे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने घटनास्थळ गाठले. MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी रमेश चौधरी यांनी प्रसंगावधानता राखत पकडून ठेवलेल्या हल्लेखोर शुभम सोनवणे याला शहर पोलिसांच्या हवाले केले. दरम्यान भरधाव वेगामध्ये मित्रांसोबत आलेल्या जयच्या काकाने घटनास्थळ गाठले. त्यावेळी त्यांना घटनास्थळावर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी दिसली. त्यावेळी त्यांना त्यांच्या ओळखीचे पोलीस कर्मचारी रमेश चौधरी दिसले. त्यांनी रमेश चौधरी यांना एवढी गर्दी कसली आहे अशी विचारणा केली. त्यावर रमेश चौधरी यांनी त्यांना सर्व घटनाक्रम कथन केला. जखमी जय गोराडे याला रिक्षाने शासकीय विद्यालयामध्ये व रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. मात्र त्याची प्रकृती अधिकच बिकट असल्याने त्याला पुढील उपचारासाठी खाजगी आयकॉन हॉस्पिटलमध्ये वर्ग करण्यात आले. अतिरक्तस्रावामुळे उपचार सुरू असताना जय गोराडे याचा मृत्यू झाल्याने डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. मयत जय गोराडे याचे काका दीपक सोनू गोराडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलीस स्टेशनला संशयित आरोपी शुभम सोनवणे याच्या विरुद्ध
गुन्हा रजिस्टर नंबर 422/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 127(1), 352, 351(2) नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस निरीक्षक सागर शिंपी यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू करण्यात आला। आजच्या तरुणाने हे लक्षात ठेवायला हवे की प्रेमामध्ये स्वामित्व नसतं तर विश्वास असतो। गैरसमज हा नेहमीच नात्यांचा मारेकरी ठरतो। संवाद करा, समजून घ्या, थांबा आणि विचार करा, कारण एका चुकीच्या क्षणी घेतलेला निर्णय आयुष्यभराची शिक्षा ठरू शकतो। गैरसमजातून जन्मलेला राग एका क्षणामध्ये एखाद्याचा जीव घेतो, पण संवादातून जन्मलेला समजूतदारपणा आयुष्य वाचवतो।